नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात खास मिळणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक कंटोलीची खमंग भाजी. यासाठी लागणारे साहित्य आहे कंटोली, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरे, लसूण, जिरे यांचं वाटण करून घेऊया. कांदा, उभ्या चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, टोमॅटो आणि शेंगदाण्याचा कूट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. सर्वप्रथम कंटोली स्वच्छ धुवून पातळ काप करून घ्या. गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेऊया. यामध्ये आता मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की यात आपण कांदा घालूया. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ. यात आता कढीपत्ता आणि 2 ते 3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून अर्धा चमचा हळद घालून एकदा छान परतून घेऊ. यात आपण खोबरं कोथिंबीरचं जे वाटण केलं होतं ते वाटण घालून छान परतून घेऊया. यामध्ये आता आपण उभी चिरलेली कंटोली घालून छान एकजीव करून घेऊया. वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून परत एकदा छान परतून घेऊ. एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालून छान परतूया. यामध्ये आता थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून कंटोली 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती छान शिजवून घेऊया. तर आपली खमंग अशी कंटोलीची भाजी तयार आहे. चपातीसोबत आणि भाकरीसोबत खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.